आज वोटिंगचा दिवस होता म्हणून आम्ही आज घरातल्यांनी 3 वोटिंग केलेले आहे। नमस्कार, अलका रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज मी बनवले दहीपासून ताक। चला हे छाक कसं बनवले तुम्हाला दाखवते। सर्वात आधी मी 1 वाटी भरून दही घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मी पुदिना आणि कोथिंबीर निसून धुवून पेटीत घेतलेले ते त्याच्यामध्ये टाकून घेते दोन्ही पण। काळं मीठ 1 चम्मच, खायचं मीठ 1 चम्मच, आणि काळा पेपर मिरची पावडर हे अर्धा चम्मच, आणि जिरे पावडर अर्धा चम्मच, आणि पुदिन्याचं पाकिट जलजिराचं पाकिट घेतलेले ते अर्ध टाकते त्याच्यामध्ये मी। आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे। मिक्सरमध्ये बारीक करून घेते आणि 1 हिरवी मिरची टाकलेली तोडून टाकते। मिक्सरमध्ये बारीक करून झालेले हे बघा। आता मी हे टोपात ते ओतून घेते सगळं। याच्यात तुम्ही बर्फाचे तुकडे बी टाकू शकतात या थंड पाणी बी टाकू शकतात मटक्यातलं। हे मी फ्रीजमधलं 1 बाटली घेतलेली आहे, कारण की ताक पातळ असतं म्हणून मी 1 बाटली पाणी टाकणार आहे त्याच्यामध्ये। सगळं घट ताक नसतो ना, त्याच्यासाठी ना आपल्याला पातळच ताक करायला लागतं, म्हणून मी ते अख्खी बाटली त्यात टाकून घेतलेली थंड पाण्याची। आता हे सगळं मिक्स करून घेते। तुम्हाला जर मीठ कमी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यावर मीठ टाकू शकता, चाटून बघून घ्या। आता ह्याच्यामधून मी बारीक करून घेते। तुमच्याकडे तर रवी असेल तर रवीने तुम्ही ते असं करून घ्यायचं। हे बघा मस्तपैकी छास बनून झालेला आहे आपला। आता मी साईडला ठेवते। मी आपल्याला दाखवते। हे बघा लय पातळ पण नाही लय घट पण नाही आहे, आणि मी मातीचे भांडे आणलेले ताक प्यायला। हे बघा ट्रे, त्याच्यावर 4 मातीचे मटके घेतलेले आहेत। आता हे मस्तपैकी त्याच्यामध्ये टाकून घेते। गरमीमध्ये हे पेलं ना थंडगार लागतं। हे जरा तुम्ही नक्की करा आणि करून पहा, लय स्वादिष्ट लागते। आणि त्याच्यावर मी पुदिन्याचे पाने टाकते। हे बघा आपलं ताट सजून झालेलं आहे। माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू। आणि मी तुम्हाला पिऊन दाखवते कसं झालं ते। हे बघा 1 नंबर झालेलं आहे, टेस्टी पण झाले। तुम्ही नक्की करून बघा। माझी जर रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद, थँक्यू, बाय।